तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा व्हिडिओमध्ये. तर आता आपल्या गणपती बाप्पाचं पूजा सुरू होणार आहे. भटजी आलेले आहेत, तर आता तुम्हाला ते दाखवतो म्हणजे नक्की कसं असतं पूजा आपल्या कोकणामध्ये, पूजा कशी होते ती. तर तुम्ही बघा. नाही हरे नमः श्रीकृष्णाय नमः. आपल्या डोक्याला ना बोटान बंद एक समोर आहे. मग मला विचार कुठे आहे समोर ठेवतो काय हे करू पडीन पाणी श्रीमन्महागणाधिपतये स्नानं समर्पयामि. तेव्हा मागे लांबण ठेवा तुमचा आराम आहे. दूध आहे ना, दूध घ्या. दूध घेऊन ये आई. दूध आडते पहिल्यात नसतो. अरे विसरलो. ठीक आहे ठीक आहे. हो हे करायला त्यांचं पोटी नाही करायची. दुसरी वेळेस खूप वेळ देणार हे हो सगळे आहेत. पुरोहित आहे ना, पुरोहित म्हणायचं ना, भटजी नाही म्हणतात, पुरोहित. व्हिडिओमध्ये सगळं येणार. नाही पुरोहित आलेले आहेत. ते पडीन घालायचं. श्रीमन्महागणाधिपतये पंचामृत स्नानं समर्पयामि. परत पाणी घालायचं. श्रीमन्महागणाधिपतये शुद्धोदक स्नानं समर्पयामि. तांबडं वस्त्र घालायचं. श्रीमन्महागणाधिपतये अलंकारार्थे कार्पार वस्त्रं समर्पयामि. गंध लावा. श्रीमन्महागणाधिपतये विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. दोन तांदूळ घालायचे. श्रीमन्महागणाधिपतये अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि. तांबडं फूल. श्रीमन्महागणाधिपतये इमानि पुष्पं समर्पयामि. समईला आणि तांब्याला गंध लावायचा. दीपदेवताभ्यो नमः. जलदेवताभ्यो नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. एक एक फुलाची पाकळी. दीपदेवताभ्यो नमः. जलदेवताभ्यो नमः. इमानि पुष्पं समर्पयामि. पडीन पाणी महादेवावर घालायचं. महादेव देवताभ्यो नमः. स्नानं समर्पयामि. अर्घ्यं समर्पयामि. पंचामृत घालायचं. महादेव देवताभ्यो नमः. पंचामृत स्नानं समर्पयामि. परत पाणी. महादेव देवताभ्यो नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. पांढरं वस्त्र घाल. पांढरं असणार वस्त्र. नुसतं पांढरं आहे ना. हां नुसतं महादेव. सगळं हेच लावलं. काय करू आता एक साधा करा. साधा करा. त्याचंच करा. बाकी आहेत ना एवढ्या एकत्र पीळ 5 महादेव देवताभ्यो नमः. अलंकारार्थे कार्पार वस्त्रं समर्पयामि. एक जानवा घाला. 2 जानवी असणार. काढू महादेवाचं जानवा हो. उभं राहू मध्ये 2 मिनिट. जानवा दी. थांब 1 मिनिट. ह्याच्यात ठेवलेला होता. 2 जानवी असणार. गणपती काढू खालची ती कशात आहे काढून ठेवलं. आई 2 मिनिट थांबक सांगलं ती काही ते माझ्या लक्षात जाणीव. माझ्या लक्षात नाही असं काढलेला असा काय रात्री साफ करताना उचलून ठेवले. मग एक मोठं पाहिजे. गणपती लहान जातात. महादेव देवताभ्यो नमः. यज्ञोपवीतं समर्पयामि. महादेव देवताभ्यो नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. 2 तांदूळ घालायचे. महादेव देवताभ्यो नमः. अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि. बेलाचं पान घालायचं. महादेव देवताभ्यो नमः. बिल्वपत्रं समर्पयामि. हळद आणि कुंकू गौरीला लावा.
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते गौरी देवताभ्यो नमः हळदीकुंकं समर्पयामि गौरी देवताभ्यो नमः इमानि पुष्पं समर्पयामि फुल घाला दुर्वा हातात घे आणि पाणी घालायचं गणपतीच्या पायावर पुढे घे पुढे घे ते पुढे येते का ती तुका सांगते हा ती तर आणखी कोणी ती घे धर हे का घे पाणी घालायचं पायावर पार्थिवसी सिद्धिविनायक देवताभ्यो नमः दुर्वा नाही घाल पार्थिवसी सिद्धिविनायक देवताभ्यो नमः स्नानं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि पंचामृत त्यात घाला पार्थिवसी सिद्धिविनायक देवताभ्यो नमः पंचामृत स्नानं समर्पयामि परत पाणी घालायचं श्री पार्थिव सिद्धिविनायक देवताभ्यो नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामि तांबडं वस्त्र घाल तांबडं वस्त्र असणं ते घाल वर ठेव पार्थिवसी सिद्धिविनायक देवताभ्यो नमः अलंकारार्थे कारपार वस्त्रं समर्पयामि गंध लावायचं ते बघा ठेवा तिथे प्लेट मध्ये ठेवा देवताभ्यो नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामि हे जाणून घे शिवून घे इथे पकड इथे पकड इथे पकड वर मुकुटावरून हात बसतो काय नाहीतर टेबल घे लायला सगळा हळू हळू कर ना जे काय करेल ते लावून एकदम घाई कर घाई नको कर सॉरी काय करायचं टेन्शन घेऊन बरोबर घेणार दोन्ही हाताच्या बाहेर निघून ह्या दोन्ही हाताच्या बाहेर कानाच्या इथून बाहेर सुरडेच्या खालून आणि ढोपराच्या वर आता घे थांब उपरणं ते ह्याच्यातून घे बाहेर उपर्ण राहू दे खालीच राहू दे नाही उपर ते आतमध्ये जाऊ दे म्हणतोय उपरणं बाहेरून घे असं हा बेस्ट मस्त खाली बघ फक्त असं गेलं पाहिजे हो हे बरोबर आहे चालेल पार्थिवसी सिद्धिविनायक देवताभ्यो नमः यज्ञोपवीतं समर्पयामि एका फुलाला अबीर उका शेंदूर लावायचा आणि घालायचं ते ह्याच्यात आहे ना तर करंडा आहे बघा ते वरतीच ठेव बाबा ते अबीर नाही त्याच्यामध्ये अबीर घालू दे ते घाला लाव दे. नाना परिमळ द्रव्यं समर्पयामि पार्थिवसी सिद्धिविनायक देवताभ्यो नमः समर्पयामि अक्षतान् समर्पयामि दुर्वा घालायचा दुर्वा तिकडे पण आहे ना? विनायक देवताभ्यो नमः दुर्वांकुरादे मानं पुष्पं समर्पयामि एक तांबडं फुल घालायचं पार्थिव श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः इमानि पुष्पं समर्पयामि वर ठेव, हे खाली पडणार नाही उद्बत्ती आणि धूप दाखव जर फै दाखव उद्बत्ती घे पहिले उद्बत्ती घे इथे मारा फुक इथे मारा हळू मारा ते वालाच आहे ना मी आणलेलं ते डाव्या हातात घंटा घे पार्थिव श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः धूपं समर्पयामि दीपं समर्पयामि नैवेद्याला आहे ना पण ते गुळाचं आणि हे केलं ना ठेव नैवेद्य आणि पाणी सोड डाव्या दे पार्थिव श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः धूपं समर्पयामि दीपं समर्पयामि नैवेद्याला पाणी सोड आहे ना तिथे पुढे पार्थिव श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः धूपं समर्पयामि दीपं समर्पयामि नैवेद्यार्थे यतोष्ट खाद्य नैवेद्यं समर्पयामि ब्रह्मणे नमः आता धुपाचं हे घे त्याच्यात कापूर पेटवा सुखकर्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपाजयाची सर्वांगी सुंदरवती चेंबुराची कंठी जळके माळा मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माते मन कामना पूर्ती जय देव रत्नाखचित भरा गौरी कुमारा चंदनाची उठी शोभतो बरा मुक्ती चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माते मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीताम्रपणे वरवंदना सरळ सौंदर्य दास रामाचा वटवाय सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे गुरवर वंदना जय देव मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव खाली लोटांगण वंदिन चरण डोळ्याला पायी नमोदे प्रेमे आलिंगनानंदे पूजित भावे वारी नमने नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रवडं त्वमेव सर्वं मम देव काय न वाचा सदेव बुधात्मा प्रति स्वभावा करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाची समर्पयामि अच्युत केशव वामनारायण कृष्ण दामोदर वासुदेव श्री माधव गोपीनाथ जानकी नायक रामचंद्र हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मंगलमूर्ती मोरया
ओम राजाधिराजाय प्रसयसायने नमो वयं वै श्रवणाय ऊर्ध्वे समय कामाय मयं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भूतं पृथिवे समुद्रपर्यन्ताय मेघरा इति तरश्लोको विहितो मरुत परिवेष्टारो मरुतस्यावसंग्रे आयुष्यतस्य कामप्रे विश्वे देवा सभा सदैति ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् पार्थिव श्री सिद्धि विनायक देवता पुष्पांजलिं समर्पयामि नमस्करोमि 5 प्रदक्षिणा करायची यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि तानि तानि प्रणश्यन्तु प्रदक्षिणे पार्थिव श्री सिद्धि विनायक देवता मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि पार्थिव श्री सिद्धि विनायक देवता प्रदक्षिणं समर्पयामि पार्थिव श्री सिद्धि विनायक देवता नमस्करोमि देवा तो पार्थिव सिद्धी विनायक माझ्या प्रतिवर्ष आपण तुमची सेवा चाकरी केलेली आहे ती मान्य करून घ्या सर्व कल्याण करा सगळ्यांना चांगली मध्ये सगळ्यांची काय इच्छा असेल ती तू त्यांच्याप्रमाणे जी काय मनोकामना आहेत त्या सर्व तुम्ही पूर्ण करा जी काही विघ्न असतील ती तुमच्या पायाखाली घाला सगळ्यांचं कुटुंब चांगल्या प्रकारे सुखी समृद्धी नांदेल असं करा आणि तुमची सेवा चाकरी मनोकामना पूर्ण करा आणि तुमची याच्यापेक्षा चांगली सेवा चाकरी पुढच्या वर्षी करून घ्या अशी तुमच्याकडे ती आळवणी करतायत ती मान्य करून घ्या काय क्लेश असेल तर तो परिहार करा आणि सर्व काय विघ्न असेल ते तुमच्या पायाखाली घाला आणि सगळ्यांना चांगल्या प्रकारे सुख समृद्धी काही शिव चांगलं नांदून तुमची सेवा चाकरी करून घ्या आणि माझ्या बळा करा गणपती बाप्पा पळीभर पाणी घे अशी होती आत्ताची जी तुमच्यासमोर झाली ती पूजा आणि ह्याच्या पुढे आता आपल्याकडे आरती होणार आहे आरती झाल्यानंतर जेवण होणार जेवण झालं की थोडासा आराम असेल तर आता जे तुम्ही बघितलं ती पूर्ण आमची फॅमिली आहे बुगडे फॅमिली आणि हे सगळे माझे भावंड आहेत सगळे काकाचे मुलं आहेत आमच्या 1 2 3 ह्याचे सगळ्यांची नावं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन पुढे व्हिडिओमध्ये बट ही एवढी सगळी आमची मोठी फॅमिली आहे बाकी जे पुढचा म्हणजे आजचा जो दिवस आहे तो आपण असंच ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपण करणार आहेत ते सगळे ह्या व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहेत सो आता आपण भेटूया डिरेक्टली आरतीला तोपर्यंत बाय बाय तर मित्रांनो आता हे तुम्ही बघू शकता आपलं गणपती बाप्पाचं जेवण रेडी आहे त्यांच्यासोबत अजून बाकी देवदेवतांचं पण नैवेद्य वाढून झालं आहे आणि ह्या सगळ्यांनी ते जेवण बनवलं आहे ह्या सगळ्या काक्या आहेत आमच्या ह्या सगळ्यांनी बनवलं आहे ते जेवण ठीक आहे बघून घ्या तरी असं काहीतरी प्रकार असतो आमच्याकडे कोकणात गावी गणपतीला तुमच्याकडे कशी प्रथा आहे काय असतं ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा अरे कोणाक सांगतो मंडळी हे जेवण बघून घ्या आणि जेवायला या गणपती आमचा आहे बरेच दिवस सो जेवायला या आता अकराचं टेन्शन नाही सगळ्या काकी आजी आहेत सगळ्या टेन्शन तर मित्रांनो आरती झालेली आहे आणि आजचा दिवस खूप लवकर गेला
आणि आता आपण डिरेक्टली भेटूया ते सुद्धा भजनात, कारण की मी खूप थकलो आहे. आता थोडा एक पॉवर नॅप घेऊन आपण डिरेक्टली भेटूया भजनात. तर मित्रांनो, आजचा दिवस कसा संपला अजिबात कळलं नाही. भजन वगैरे झालेलं आहे सगळं आणि रात्रीचे वाजलेत 12, 12:30 आणि आता आपण आजचा दिवस इकडेच संपवतो आहे आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला जर व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्हाला माझा कॉन्टेंट आवडत असेल सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया का पुन्हा एकदा व्हिडिओ.